उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करत असताना हा निर्णय दुर्दैवी आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. 18 वर्षांखालच्या मुलांचा दहीहंडी खेळण्यामध्ये सहभाग नसावा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. जितेंद्र आव्हाड या निर्णयाला देणार आव्हान, तर प्रताप सरनाईक यांची दहीहंडी यावर्षी रद्द. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. 10,000हून जास्त पानांचं आरोपपत्र तयार केल्यानंतर सुद्धा आरोपी सापडत नसल्याचा सीबीआयचा दावा. आज सादर केला क्लोजर रिपोर्ट. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने सामने. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे रिंगणात, तर काँग्रेसनं मोहन जोशींना दिली उमेदवारी. निवडणूक हरलो तर राजकारण सोडेन, पण बहुमतानं निवडून आलो तर खासदारकीचा राजीनामा द्या. गृहमंत्री आर पाटील यांचं खासदार संजय पाटील यांना आव्हान. जागा वाटपासाठी भाजपचा शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. जागा वाटपाची चर्चा मुंबईतच होणार. पक्षाध्यक्ष अमित शहांचे संकेत. राज्यातल्या प्रमुख नेत्यांना दिले पूर्ण अधिकार. 5 नामों में अगर और एक नाम जोड़ जाता तो हमें खुशी होती. वो नाम है स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर का. भारत रत्न पुरस्काराबद्दल अजून कुठलाच निर्णय नाही. सरकारच्या सूत्रांची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही भारत रत्न मिळावं, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रानं दिली चंद्रपूरमधल्या आदिवासी गावाला भेट. दीपशिखा या युनिसेफच्या उपक्रमाची केली पाहणी.